नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती जी काही 2025ची अनाऊन्स झालेली होती आणि आता एक्झाम आहे, त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. तुमची जी एक्झाम डेट आहे ना, ती अनाऊन्स झालेली आहे. एक्झाम डेट कधी असणार ते मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणारच आहे. त्यापूर्वी हे जे काही पदं होते ना मित्रांनो, 2300+ पदं होते तीनही खंडपीठांमध्ये, म्हणजे मुंबई, त्यानंतर संभाजीनगर, औरंगाबाद आणि नागपूर अशा तीनही खंडपीठांमध्ये या जागा होत्या. यामध्ये तुमची लिपिक असेल, शिपाई, हमाल, फराश आणि लघुलेखक, असे भरपूर सारे पदं होते. आता या पदांसाठी खूप सारे अर्ज देखील आलेले आहेत. कॉम्पिटिशनसुद्धा टफ आहे. तुमचा अभ्यास हा चांगला असेल, चांगल्या लेवलचा असेल अशी अपेक्षा करतो. यासोबतच मला एक तुम्हाला अपडेट द्यायची आहे की तुमची जी काही एक्झाम आहे ना, तुम्ही हे असे जरी हे डॉक्युमेंट आहे स्क्रीनवर त्या ठिकाणी बघू शकता की चाळणी परीक्षा म्हणजे शिपाई पदासाठी जी काही 30 मार्कांची परीक्षा होणार आहे आणि लिपिक पदासाठी जी काही 100 मार्कांची परीक्षा होणार आहे, या परीक्षांसाठी म्हणजेच त्याला आपण चाळणी परीक्षा म्हणतात. या परीक्षांसाठी आपल्याला एक्झाम सेंटर म्हणजे काही ऑनलाईन नसणार आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन हा पेपर घेतला जाणार आहे आणि त्या संदर्भामध्ये एक नोटीस जारी करण्यात आलेली किंवा आपापल्या विभागातील किंवा आपापल्या जिल्ह्यातील ज्या काही स्कूल्स किंवा कॉलेजेस असतील त्या ठिकाणी हे जे काही परीक्षा आहे ही परीक्षा आयोजित करण्यासाठी योग्य ती अरेंजमेंट करणे यासाठी एक सर्क्युलर त्यांनी जारी केलेलं आहे. आणि यामार्फतच आपल्याला समजू शकतं की ही 26 एप्रिल ठळक तारीख दिलेली की 26 एप्रिलला तुमचा पेपर असणार आहे. तर जे विद्यार्थी ना की प्रत्येक वेळेस फक्त व्हिडिओची वाट बघत असतात किंवा मेसेजेस करत असतात परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, तर मला त्यांना एकच सांगायचं आहे, ठीक आहे, जाहिरातीमध्ये आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला 100% वाटत असतं की पेपर हा लवकरात लवकर होऊन आपल्याला सरकारी जॉब लागावा. परंतु यामागे मला एक सांगायचं आहे की तुम्ही ना फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पेपर व्हायचं ते होणारच आहे आणि पेपर हा होणारच आहे. शक्यतो आता जर तुम्ही बघितलं मागच्या काही 1, 2, 3 वर्षांपासून, तर भरती झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत लगेच पेपर होतो आणि तुमचं 6 महिन्याच्या आत सगळं होतं आहे ना, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. जी काही भरती निघेल ना, फॉर्म भरा आणि अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आपल्याला माहिती आहे आत्ता धर्मादाय आयुक्तालय मुद्रांकन नोंदणी शुल्क विभाग इतका खतरनाक कट ऑफ लागलेला आहे. जवळजवळ 200 पैकी 185च्या पुढं दोन्ही ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. दोन्ही गट क आणि गट डच्या जागा होत्या तरी इतका कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही आहे. अभ्यास हा प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. पेपर होणार तेव्हा होणार आहे. तर तुम्हाला परीक्षेची तारीख कधी आहे ते कळालेलं आहे. 26 एप्रिल 2026 रोजी तुमचा पेपर असेल. आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच अपडेटसाठी किंवा उच्च न्यायालय भरती संदर्भात काही ज्या महत्त्वाच्या स्टडी मटेरियलसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप पण आहे तोसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त आपल्याशी कनेक्टेड व्हा. तुम्हाला कुठली अडचण आली तरी ती सॉल्व केली जाईल. धन्यवाद. थँक्यू.